खरीप हंगाम आता संपला आहे आणि पावसाने महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी पाण्याची चांगली सोय देखील केली आहे. तलाव भरलेत, विहिरी आणि नद्यांमध्ये भरपूर पाणी आहे आणि आता रब्बी हंगामाची तयारी जोरदार सुरू आहे. या हंगामात शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न आहे, कोणतं पीक घ्यावं जे कमी वेळात जास्त उत्पादन देईल आणि बाजारात चांगला भाव देखील मिळवून देईल. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत मका या पिकाबद्दल, जे महाराष्ट्रात, मग ते मराठवाडा, विदर्भ, खानदेश किंवा पश्चिम महाराष्ट्र असो, सर्वत्र लोकप्रिय आहे. मका हे 110 ते 20 दिवसात तयार होणारं पीक आहे आणि योग्य व्यवस्थापन केलं तर एकरी 35 ते 45 क्विंटल उत्पादन सहज मिळतं. या व्हिडिओत आपण मक्याच्या लागवडीपासून ते मार्केटिंग पर्यंत सर्वच माहिती घेणार आहोत आणि हा व्हिडिओ थोडा मोठा होईल पण तुम्हाला बरीच माहिती देऊन जाईल. व्हिडिओत पुढे जाण्याआधी आमचा एक खास व्हॉट्सअप चॅनल आहे जिथं दररोज शेतीशी संबंधित भन्नाट माहिती मिळते. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, एकदा नक्की भेट द्या. तसंच आमचं इंस्टाग्राम अकाउंट देखील फॉलो करा, कारण तिथं सुद्धा तुम्हाला माहितीपूर्ण रील्स पाहायला भेटतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्रात मका हे रब्बी आणि खरीप दोन्ही हंगामात घेतलं जाणारं पीक आहे, पण रब्बी हंगामात याचं उत्पादन जास्त स्थिर असतं कारण पावसाची अनिश्चितता नसते आणि पाण्यावर पण नियंत्रण ठेवता येतं. मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, बीड, विदर्भातील नागपूर, अमरावती आणि खानदेशातील जळगाव, धुळे यासारख्या भागात मक्का मोठ्या प्रमाणात घेतली जाते. पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा आणि कोल्हापूरमध्येही मका घेतली जाते. 2025च्या ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रातील बाजारात ओली मका 1600 ते 1900 रुपये क्विंटलने विकली जात आहे, तर वाळलेली मका 2100 ते 2350 रुपये क्विंटल आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते येथे काही महिन्यातच हा भाव 2300 ते 2500 पर्यंत जाऊ शकतो, कारण मक्याची मागणी पोल्ट्री, डेअरी आणि स्टार्चचे उद्योगामध्ये वाढते. मका हे बहुउपयोगी पीक आहे. दाणे खाण्यासाठी, पेंड जनावरांसाठी आणि कांडे सेंद्रिय खतासाठी वापरता येतात. महाराष्ट्राच्या काळ्या, मध्यम आणि हलक्या मातीत मका उत्तम वाढते आणि जर तुमच्याकडे पाण्याची सोय असेल तर हे पीक तुम्हाला कधीच निराश करणार नाही. मी शेतकऱ्याकडून असं ऐकलं आहे की योग्य व्हरायटी आणि तंत्र वापरलं तर एकरी 50 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन मिळतं. महाराष्ट्रात मका लागवडीसाठी जमीन तयारी हा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा आहे. काळी माती, मध्यम माती आणि हलकी माती मक्यासाठी योग्य आहे. लागवडीपूर्वी जमीन चांगली भुसभुशीत करा, जेणेकरून मागच्या पिकाचे अवशेष निघून जातील. लागवड ऑक्टोबरच्या पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात करा, कारण उशिरा लागवड केल्यास उत्पादन 10 ते 12% कमी होतं. महाराष्ट्रात हवामान थंड होण्यापूर्वी लागवड पूर्ण करणं गरजेचं आहे, कारण नोव्हेंबरपासून तापमान कमी होतं. मक्याचं उत्पादन बियाणांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतं. महाराष्ट्रात हायब्रिड आणि स्थानिक अशा दोन्ही प्रकारच्या व्हरायटी उपलब्ध आहेत. पायोनियर 3501, सिजंटा NK30, अडवंटा 751, NK40, 759 आणि अशा बऱ्याच आहेत ज्या 110-115 दिवसात 30 ते 35 क्विंटल किंवा त्यापेक्षा जास्त उत्पादन देतात. प्रति एकर 7 ते 8 किलो बियाणं वापरा आणि स्थानिक कृषी केंद्रातून प्रमाणित बियाणंच घ्या. बियाण्यावर थायरम आणि कार्बेंडिझम प्रक्रिया करा, ज्यामुळे बुरशीजन्य रोग टाळता येतात. झिंक सल्फेटचा लेप द्या, ज्यामुळे उगवण 90% पर्यंत वाढते. महाराष्ट्रातील शेतकरी, विशेषतः जळगाव आणि नागपूरमधील, या पद्धतीने 10 ते 15% जास्त उत्पादन घेतात. पहिलं पाणी पेरणीनंतर लगेच करा, जर पुरेशी ओल नसेल तर. मक्याचं उत्पादन 40% खत व्यवस्थापनावर अवलंबून आहे. महाराष्ट्रातील मातीत, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात नत्रांचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे युरियाचा वापर मर्यादित ठेवा आणि स्फुरद पोटॅशवर लक्ष द्या. लागवडीसोबत बेसळ डोस म्हणून 10-26-26 150 ते 200 किलो प्रति एकर द्या आणि 13-0-45 50 किलो मिसळा. मक्याला झिंक आणि सल्फरची गरज असते, त्यामुळे 5 ते 10 किलो झिंक सल्फेट प्रति एकर मिसळा. पहिल्या डोससाठी लागवडीपासून 30 ते 35 दिवसांनी 100 किलो युरिया प्लस 50 किलो 10-26-26 द्या. हे खत मुळांजवळ टाका, जेणेकरून चांगलं शोषण होईल. दुसऱ्या डोससाठी 55 ते 60 दिवसांनी 75 किलो युरिया, 25 किलो पोटॅश द्या. जर माती परीक्षणाची सोय असेल तर NPKचं प्रमाण त्यानुसार समायोजित करा. पश्चिम महाराष्ट्रात ड्रिप इरिगेशनचा वापर वाढलाय आणि यामुळे 30% खत वाचतं आणि उत्पादन 12% वाढतं. मराठवाडा आणि खानदेशात सुपर फॉस्फेट 100 किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश 20 किलो प्रति एकर वापरलं जातं. जर माती परीक्षणात कमतरता असेल तर मक्याला झिंक, बोरॉन आणि मॅग्नेशियम सारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज असते. 2025च्या कृषी संशोधनानुसार लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी 0.5% झिंक सल्फेट प्लस 0.2% बोरॉन फवारणी केल्यास कणसांमध्ये दाण्यांची संख्या
10 ते 15% वाढते. सेंद्रिय पर्याय म्हणून प्रति एकर 2 टन वर्मी कंपोस्ट किंवा 500 किलो नीमखत मिसळा. हे मातीची जैविक क्रिया वाढवतं आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी करतं. अझेटोबॅक्टर आणि पीएसबी 5 किलो प्रति एकर वापरा, ज्यामुळे नत्र आणि स्फुरदांचं शोषण सुधारतं. पश्चिम महाराष्ट्रात, विशेष सांगलीत सेंद्रिय शेतीचा खतांचा वापर वाढत आहे, ज्यामुळे माती दीर्घकाळ सुपीक राहते. महाराष्ट्रात मक्याच्या फॉल आर्मीवर्म अळीचा प्रादुर्भाव गेल्या 4 ते 5 वर्षात वाढला आहे. ही अळी पाने आणि कणसे खाते आणि 20 ते 30% नुकसान करू शकते. इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट ही सर्वोत्तम पद्धत आहे. लागवडीनंतर 10 ते 12 दिवसांनी पहिली फवारणी करा. तर त्यात इमॅमेक्टिन बेंझोएट 150 ग्रॅम प्रति एकर, दुसरी फवारणी 20 ते 25 दिवसांनी आणि तिसरी फवारणी 40 ते 45 दिवसांनी. फेरोमोन ट्रॅप्स प्रति एकर 4 ते 5 लावा, जे नर माशा पकडतात आणि प्रजनन थांबवतात. रोगांसाठी डाउनी मिल्ड्यू आणि ब्लाइटसाठी मिथाइलॉक्साइल मोनोकोजेब 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी फवारा. तर तणनाशक म्हणून अट्राझाइन 1 किलो प्रति हेक्टर पेरणीनंतर 2 ते 3 दिवसांनी वापरा. मक्याचे 4 मुख्य टप्पे आहेत. पहिला, रोपवाढीचा टप्पा, ज्यात रोपं 1 ते 1.5 मीटर उंच होतात. यासाठी स्फुरद आणि झिंक द्या. दुसरा, तुरा स्टेज, ज्यात कणसे येतात. यासाठी पोटॅश आणि नियमित पाणी गरजेचं आहे. तिसरं, दाणे भरण्याचा टप्पा, ज्यात 70% उत्पादन ठरतं. यात एनपीकेचा संतुलित डोस द्या. चौथा, पक्वता टप्पा, ज्यात कणसे पिवळे होतात. कापणी करताना दाण्यांची आर्द्रता 14 ते 15% असावी. शक्यतो कापणी लवकर करावी, ज्यामुळे बाजारात चांगला भाव मिळतो. महाराष्ट्रात मक्याचं उत्पादन वाढवण्यासाठी काही प्रगत तंत्रे वापरली जातात. त्यात हाय डेन्सिटी प्लॉटिंगद्वारे प्रति एकर 30,000 रोपं लावता येतात, पण फक्त हायब्रिड व्हरायटीसाठी. अझेटोबॅक्टर आणि पीएसबी 5 किलो प्रति एकर वापरल्यास नत्र आणि स्फुरदांचं शोषण सुधारतं. जिब्रेलिक ॲसिड 10 ppm फवारणी रोपवाढीसाठी उपयुक्त आहे. पश्चिम महाराष्ट्रात ड्रोनद्वारे फवारणी वाढते, ज्यामुळे 25% खत वाचतं. मकानंतर हरभरा किंवा मूग घ्या, जे मातीची सुपीकता वाढवतात. मित्रांनो, मका पिकात काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा. मी तुम्हाला वैयक्तिक सल्ला देईन. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत देखील नक्की शेअर करा. असेच उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.